हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, परत एक संडे आणि मॉन्सून संडे होता आणि गणपती 10 दिवस जो पाऊस पडला त्याच्यावरनं आम्हाला वाटलं की भंडारदरा डॅमला जायला पाहिजे, कारण इथे नक्कीच ओव्हरफ्लो झाला असेल डॅम. सो तेच विटनेस करायला आम्ही इथे आलो होतो आणि तुम्हाला आता या व्हिडिओत भंडारदरा डॅम जो ओव्हरफ्लो झाला आहे तेही दाखवणार आहे आणि जो काही धरणाचे गेट उघडलेले आहेत आणि जो काही पाण्याचा विसर्ग झालेला आहे, नयनरम्य दृश्य निर्माण झालेलं आहे की ते तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवणार आहे. माझ्या बॅकग्राऊंडलाही तुम्ही बघतायत. सो तुम्हाला सगळं काही दाखवतो, स्टे ट्यून. नाशिकहून आम्ही सकाळी 7 वाजताच निघालो होतो आणि मस्तपैकी पावसाचं सरी सुरू होते आणि त्या पावसाच्या वातावरणात आणि घोटी साईडला गेल्यानंतर तर खूपच जास्त निसर्गरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आणि आम्ही घोटीमध्ये माऊलीला ब्रेकफास्ट करण्यासाठी सुद्धा थांबलो होतो. सो तुम्ही तिथे प्रेफर करू शकताय. आणि मग घोटीच्या पुढचा जो घाट आहे भंडारदराकडे जाताना तो तर खूप जास्त सुंदर आहे आणि सिमेंटचे रस्ते असल्यामुळे बऱ्यापैकी आता आपल्याला रस्त्यांची कंडिशन खूप चांगली मिळते. त्यामुळे तिथे भंडारदरा जायला थोडंसं आता कारने जाण्यासाठी खूप चांगलं आहे. आणि जसे तुम्ही भंडारदरा परिसरात पोहोचतात, माय गुडनेस, खूप खूप सिनिक आणि सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतात. बेस्ट मॉन्सून प्लेस मला वाटते भंडारदरा नाशिकच्या जवळ. खूपच जास्त सिनिक एन्व्हायरमेंट आणि जे बघण्यासाठी आम्ही आलो होतो, जे ओव्हरफ्लो झालेलं होतं भंडारदरा डॅम, ते दृश्य तुम्ही बघतायत आता स्क्रीनवर. जे माहीत नाही व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कसं वाटत असेल, पण जेव्हा लाईव्ह तिथे जाऊन आम्ही ते बघितलं ना, खूप सुंदर, म्हणजे निसर्गाचं ते रूप बघायला खूप खूप छान वाटत होतं. आणि हा भंडारदरा डॅम जो कम्प्लिटली ओव्हरफ्लो होतोय, ते पाणी बघून आम्हाला सुद्धा भीती वाटत होती पाण्याजवळ जाण्यासाठी. एवढा ओव्हरफ्लो झालेला होता तो डॅम. तुम्ही बघतायत की गेट थोडंसंच उघडल्यानंतर हे रौद्ररूप पाण्याने धारण केलेले. जर पूर्ण गेट उघडलं तर काय होईल तुम्ही विचार करू शकतायत. आणि त्याच्याच पुढे ह्या रंधा वॉटरफॉलला आम्ही पोचलो. 5 किलोमीटरच आहे तिथून. सो तिथे सुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती आणि तो पण एक चांगला पिकनिक स्पॉट आहे भंडारदराजवळ, रंधा वॉटरफॉल. सो तिथे मॅनमेड ब्रिज बनवलेले आहे स्पॉट्सवर जाण्यासाठी, वॉटरफॉलजवळ जाण्यासाठी. आणि हा रंधा वॉटरफॉल तुम्ही बघतायत व्हिडिओत. तिथेही छान वातावरण होतं, फक्त गर्दी थोडीशी जास्त होती संडे असल्यामुळे, पण दृश्य मात्र तेवढंच भारी, खूप सुंदर. सो डॅम बघून झाल्यानंतर आम्ही तिथून 5 किलोमीटरवर असलेल्या रंधा फॉलला पण आलो होतो. तो विचार केला की तेही तुम्हाला या व्हिडिओत दाखवू. सो कसा वाटला तुम्हाला रंधा फॉल आणि डॅमचा व्ह्यू मॉन्सूनमध्ये, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि येस, नाशिकपासून फक्त 2 तासावर आहे हे ठिकाण. तुम्ही प्लॅन करू शकतात विकेंड्सला. सो नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.